काय झालं बापू? 42 केसेस टाकले माझ्यावरती मामा. मामा म्हणतात, ए बापू, मी तर साधा धनगर आहे रे, मी तुला काय मदत करणार आहे? ऐका, बापू कलावंत त्या दिवशी प्रसाद घेतला तळावरचा आणि निघून गेला चिकोड्याला. पहिल्याच भेटीत मामानं बापू कलावंतावरची कृपा केली देवा. सदैव मामा बापू कलावंताच्या स्वप्नात गेले. स्वप्नी मनी ध्यानी मामा मामा दिसो आतो, बापू कलावंत फिरून आला अकोल्यात. स्वप्नामध्ये मामा, चित्तामध्ये मामा, सगळीकडे मामा दिसू लागला बापू कलावंताला. महाराज बापू कलावंत परत एकदा अकोल्यात आलाय. मामा, मला भक्तीचं दान द्या, मला सेवा द्या मामा, तुमची सेवा. महाराज मामानं भंडारा काढला आणि बापू कलावंताच्या कपाळाला भंडारा माझ्या मामाने लावला. देवा, काय ताकद भंडाऱ्यात आहे मामाच्या. 6 महिने सेवा करतोय, 42 केसेस, पण एकही वॉरंट बापू कलावंताला नाही, एकही पोलीस दारात नाही. मामाची सेवा 6 महिने बापू कलावंत करतोय. मनामध्ये शंका आहे, 42 केसेस, पण कधी पोलीस दारात आला नाही. देवा, बापू कलावंत निपाणीला गेला, शंकेश्वराला गेलाय. महाराज, माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद काय आहे? 6 महिने सेवा केली बापू कलावंतानं, पण त्या सेवेचं फळ माझ्या मामानं बापू कलावंताला दिलं आणि बापू कलावंत निर्दोष मुक्त झाला. जात धर्म भेद भाव मनी नाही मानिला, बापू कलावंताने भंडारा लाविला. भंडारा लाविला, भंडारा लाविला, भंडारा लाविला, भंडारा लाविला. सद्गुरू बाळू मामा जात धर्म भेदभाव सगळ्या गोष्टी सोडल्या. देवा, कुठलीच जात नाही, कुठला धर्म मानला नाही कधी. प्रत्येकाच्या जीवनाचं सोनं माझ्या सद्गुरू बाळू मामाने केलं. मामाच्या दरबारात आल्यावरती महाराज प्रत्येक जण माझा आहे ह्या दृष्टिकोनातून मामा प्रत्येक भक्ताकडे पाहत असतात. देवा, हे माझ्या मामाचं सामर्थ्य आहे. देवा, मुस्लिम धर्माचा बापू कलावंत, पण त्याचा सुद्धा उद्धार माझ्या सद्गुरू बाळू मामाने केलाय. आणि म्हणून महाराज तुमचं आमचं फार मोठं सामर्थ्य की आज मामाच्या दरबारामध्ये तुम्हाला सेवा करायला मिळते. एकदा सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी महाराज देवाचं भजन करूया. Hey,